आरक्षण देत नाही त्यांना. काल भुजबळ असं म्हणा, जर ओबीसीसाठी मला काहीच करता आलं तर मी पदाचा राजीनामा देईल, मंत्रिपदाचा राजीनामा देईल, सरकारमधून बाहेर पडेल, पण ओबीसीचे प्रश्न मी कायमस्वरूपी त्यासाठी लढेल. काहीच नाही करता आल्यावर काय हल्ली तू आधी दे ना. काहीच नाही करता आल्यावर काय हल्ली तू तुपलं पाप तो डोक्यावर फोडण्याचे समाजा डोक्यावर काय फोडी तो आधी द्यायला पाहिजे. आता देऊन काय उपयोगी. आता याला 1 महिना भरून आता देऊन उपकार करायला लागला काय तो ओबीसी बांधव. तुमच्यासाठी मी राजीनामा दिला ते काय येडेत का. तू राजकारणी ती ओळखीत तुला तू किती नमुना आहे. हा स्वतःच्या स्वार्थासाठी त्या गोरगरिबाचे ओबीसी बांधवतो मराठा बांधवतो वाद लावायला लागला. ते कोणतं शान आहे ते जाऊन तेच ना घ्यायचं कर मान तुला काय करायचं. पण त्याने आता एका अर्थानं ती धमकीच आहे सरकारला. सरकार कुठं भेट आहे त्याला हे सगळ्या दुनियाला पाया घाल तुडी ते सरकार त्याला नमुने 3-4 जण वरचे ते चांगल्या सुधरून देणार याला कोण गाच पाण्याला सुधरून द्यायचे. दुसरं असं की सरकारचे तिन्ही उपमुख्यमंत्री हे मराठ्यांच्या बाजूला आहेत आणि ओबीसीवर अन्याय करतायत असं काही पॉलिटिकल पर्सन म्हणतात, अशी चर्चा आहे. दादा सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कोणाच्याच बाजूने नसते, हे सत्याच्या बाजूने असते. आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना उभं राहावंच लागणार आहे नसताना मराठ्यांच्या नजरेतून पडतील ते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते खोटं बोलतंय त्याच्यासाठी 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री डॅमेज व्हायला मोकळे नाहीत. पूर्ण सरकारला डाग याच्यामुळे लागायला लागला. सत्याच्या बाजूने त्यांना राहावं लागेल कारण शासकीय नोंदी मराठ्यांच्या भारतात कोणत्याही समाजात सापडल्या त्या मराठ्या सापडल्या त्यांना तुम्ही देणार नाहीत म्हणल्यावर सरकार डॅमेज होईल. मराठ्यांच्या नजरेतून ते उतरू शकत नाहीत. आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदासुद्धा त्यांनी बनवला. ही अंमलबजावणी त्यांनाच करावी लागणार आहे, त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही. चलो धन्यवाद. एक प्रश्न असा आहे की शाब्दिक एकमेकांवर असं हे सुरू होतं. आता अजित पवारांबद्दलचा जो राग आहे तो दूर झालाय का? सगळ्याच मी मुंबईतून येतानाच सांगितलं विरोधी असो सत्ताधारी असो काय जे झालंय आतापर्यंत ते मुंबईतच सोडून आलो आम्ही येता छगन भुजबळ बद्दल ते भन सुरू केले ना परत डबल केल्यावर काय सुट्टी मागचं सोडून दिलं त्यांनी पुढं दंड खांदायला चालू केला. त्याला लय वळवळे नाही त्याच्या मागच राहावं लागेल मला त्या सोडून नाही जमायचे. बाकीचे बोलले की परत सुट्टी नाही बाकीच्यांना सुद्धा आता सोडलं पण इथून पुढे बोललं की सुट्टी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.